हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 24व्या नंबर श्लोकाच्या भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातल्या 24 नंबरच्या श्लोकाचा विचार करतो आहोत। एक 2-3 ओव्या पण आपण त्याच्या निरूपणाच्या घेतल्या। कालच्या चिंतनामध्ये आपण 152 आणि 153 एकाच अर्थाच्या ओव्या होत्या। दृष्टांत दाखल माऊलींनी अमृताचा दृष्टांत देऊन त्याला अमृताचा सागर म्हणलंय आत्मज्ञानाला। जीवनमुक्ती ही अमृताचा सागर आहे आणि जीवनमुक्तीची जेव्हा वेळ येते आणि ती वेळ असते आपलं शरीर धारण करणं, आपण जन्माला येणं, आणि ही आपल्याला भगवंतानं दिलेली शेवटची संधी असू शकते। तुला व्हायचं असेल तर मुक्त हो आणि नाही व्हायचं असेल तर पुन्हा पुन्हा जन्माला ये। दोन्हीपैकी कुठला तरी एक ऑप्शन निवडायला भगवंताने आपल्या पुढे दिलेला आहे। ज्याला आपलं हित कळतं, माऊली म्हणलेले आहेत ना, ते तैशेनं करती वाया आपल्या हिती वाणीये म्हणतात। हे तसं करत नाहीत, आपल्या हिताचा विचार करत नाहीत। पण तुझ्या कल्याणाचा, तुझ्या आत्मकल्याणाचा विचार जर तुला करायचा असेल तर ही एकदम लास्ट अपॉर्च्युनिटी भगवंताने आपल्याला दिलेली आहे। जर याचं आपण सोनं नाही केलं तर आपलं जीवन व्यर्थ जाणार आहे, नाहीतर एक तरी कृतार्थता प्राप्त होणार आहे। त्यामुळे 2 अमृताचा सागर असा शब्द वापरला। आणि तोंडाला वज्रमिठी का पाडतोस, तू स्वतःचं तोंड बंद का करून घेतोस? म्हणजे तुला दुःखाचे डोहाळे लागलेत की काय, तुला सुख नको आहे की काय, म्हणून तोंड बंद करतोस। याचा अर्थ बाहेर संत महात्म्यांचीच वचनं आहेत, संतांनी ग्रंथ लिहून दिलेले आहेत, आणि एवढे ग्रंथ सगळे बांधून का ठेवतोस? उघडून वाचत का नाहीस, अभ्यास का करत नाहीस? त्यांना काय वाटतं? तुला शांतपणे हे जग सोडून जायचं नाही का? आनंदानं जगायचं नाही का? आणि जगायचं असेल तर वाईट असलेल्या दलदलीच्या प्रपंचाचा विचार का करतोस? पुन्हा पुन्हा वाईट झालेल्या अपमानकारक घटनांचा विचार का करतोस? मना तरी आठविजे थिलोरुद्ध का, ते घाणेरड्या पाण्याची आठवण का करतोस? जर या आनंद समुद्रामध्ये तू जर डुबकी घेत असेल तर दुःखाच्या डबक्याचा का विचार करतोस? म्हणजे विचार आपण कालच्या चिंतनामध्ये घेतला होता की डबकं शब्द हे प्रपंचासाठी वापरलेला आहे। या ऐशे कासिया करावे, या अमृत हे रिगुनी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी। या आनंदाच्या डोहामध्ये पडून आपण आनंदरूप का होऊ नये? आपण का हा आनंद गमवावा? जन्माला आला तर आनंद घे, भारी सारी गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन आयुष्य आपलं वाया जाणार आहे हे लक्षात ठेव। पण हे लक्षात ठेवायसाठी माऊली आपल्याला सूचना देतात। ही सूचना आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे। त्याच्या पुढचे चिंतनसुद्धा 2 ओळीचा एक सेट आहे आणि तो सेट आपण विचारात घेऊया। तैसा, आता विचार सांगितला, वरती दृष्टांत दिला की माऊली तैसा शब्द वापरतात, म्हणून शब्द वापरतात। तैसा फळ हे तुचा पांजरा, सांडून या धनुर्धरा, का प्रतिती पाकी चिदंबरा, गोसाविया नोहावे, जेत उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसा रजोडे, आपुलीनी सुरवाडे, उडुये ऐसा। आता वर्णन केलंय भगवंतानी जीवाला दिलेल्या शक्तीचा पुनरुच्चार केलेला आहे। आणि म्हणतात, भगवंत सांगतात, तुला मी ही शक्ती दिलेली आहे,
तर शक्ती दिलेली असताना त्या पंखांचा वापर करून या चिदाकाशामध्ये का भरारी घेत नाहीस? अगोदर अमृताचा सागर म्हणले आणि आता चिदाकाश म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्याचा उपभोग का घेत नाहीस? तू का पारतंत्र्यात राहतो? पारतंत्र्य कसलं आहे आपल्याला? कुणाच्या तरी मतावरनं चालणं, कुणाला तरी शरण जाणं, प्रपंचाच्या सगळ्या घडामोडीमध्ये स्वतःला गुंतवून घेणं, हे पारतंत्र्यामध्ये राहणं आहे. सगळ्यात मोठं पारतंत्र्य आणि तुरुंग कोणता असेल? हा संसार आहे. संसार हा तुरुंग आहे, जेल आहे. म्हणून इथं वर्णन करत आहेत, पिंजरा शब्द वापरला. तुरुंग न वापरता माऊली म्हणतात तो पिंजरा आहे. कोणता पिंजरा आहे? तर फलासक्तीचा. मला जे कर्म करतो त्या कर्माचं फळ मला असंच मिळालं पाहिजे, असा हा पिंजरा आहे. त्यामुळे तू कर्मामध्ये गुंतून राहतोस आणि ती कर्म संचित बनून तुझ्या डोक्यावर बसतात. डोक्यावर बसतात याचा अर्थ आहे तुला जन्म मरण सुख दुःख मान अपमान भोगायला लावतात. मान अपमान सुख दुःख जन्म मरण ही एकसारखे शब्द आहेत. या दोन्ही गोष्टीतून बाहेर जो पडतो तो, जन्मातून बाहेर पडायचं तसं मृत्यूतून बाहेर पडायचं. दुःखातून बाहेर पडायचा जसा खटाटोप करतो तसा सुखातून बाहेर पडण्याचा खटाटोप खरा साधक करत असतो. सुखसुद्धा आवडायला लागणं ही फलासक्तीच आहे. म्हणजे ही स्पृहा, ज्याला स्पृहा म्हणतात. सुखाची अभिलाषेला स्पृहा म्हणतात. या स्पृहातून निस्पृह व्हायला आपण शिकलो पाहिजे. इथं म्हणतात फळ हेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा. तू का टाकून देत नाहीस हा फलासक्तीचा पिंजरा? आणि त्यातून का प्रतिती चिदंबरा गोसाविया नव्हावे? तर तू या साधनाच्या पिंजऱ्यात बद्ध राहण्यापेक्षा पिंजरा टाकून प्रतिती पाकी चिदंबरा. चिदंबरा म्हणजे चिदाकाश. अंबर, चिद अंबर, त्याला चिदांबर असा शब्द वापरतात. त्या शब्दाची फोड केली की लक्षात येते. पारायण करताना ही गोष्ट लक्षात येणार नाही. म्हणून नित्य ज्ञानेश्वरचा अभ्यास आपण घरामध्ये केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची कृपा होते. अशा अनेक काही ग्रंथ आपले तरी आहेत महाराष्ट्रामधले, ज्याचा अनुभव अनेकांना आहे की ज्याच्या अभ्यासामध्ये खरंच भगवंताचीही कृपा होते, शास्त्राची कृपा होते, संतांची कृपा होते. म्हणजे एवढ्या जर कृपा जर आपल्यावरती एका ग्रंथाभ्यासानं होत असतील तर आपण नित्यनियमानं आणि भावयुक्त होऊन ग्रंथांचा अभ्यास का करू नये? असो, चिदंबर शब्द वापरलेला आहे. चिदांबर म्हणजे चिद अंबर, चिद आकाश गोसाविया नव्हावे. म्हणजे त्या पंखाने उडून त्या ब्रह्मचैतन्यरूपी आकाशाचा गोसावी म्हणजे मालक, स्वामी का होऊ नये? तू मालक आहेस, तू स्वतःला गुलाम का समजतोस? पण गुलाम म्हणून गुलाम राहिलास, स्वामी बनलास तर स्वामीसारखं राज्य करशील. तुला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल. सगळ्यात मोठं दुःख जर जीवाचं कोणतं असेल तर हे पारतंत्र्य आहे. आणि पारतंत्र्य कुणी स्वीकारलं? आपणच हे जोखड स्वीकारलेत. मी स्वीकारलो. आपण होऊन भुंगा कळिकेमध्ये अडकलेला आहे. माऊलींचा दृष्टांत पहिल्या अध्यायातला आहे. चिंतन करण्यासारखा दृष्टांत आम्हा सगळ्यांना लागू होतो. जैसे भ्रमरभेदी कोडे परी भलतेची काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. हे कोवळे जे स्नेह आणि ऋणानुबंध जे आहेत प्रपंचाशी असणारे, हे अनुबंध आहेत, हे अनुबंध बंद आहे, ते काढून टाकले पाहिजेत. जेव्हा मी ते बंद काढून टाकतो ना, तेव्हा मी स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. मनानं स्वीकारलेले आहेत. नाही, मला असं वागावं लागेल. त्याला नाव आपण कर्तव्य देतो बरं काय. मला ते कर्तव्य करावं लागेल. हे माझ्या मुलांच्या संदर्भातलं, माझ्या कुटुंबाच्या संदर्भातलं कर्तव्य मी टाकलं तर लोक मला काय म्हणतील? मग कर्तव्य करून कर्तव्यात अडकू नये एवढं सांगायचं आहे. माझ्या मताप्रमाणे व्हावं असं वाटणं ना, तर कर्तव्य करून कर्तव्यात अडक नाही. कर्माचं बंधन इथूनच सुरू होतं की माझ्या मतासारखे रिझल्ट्स मला मिळाले पाहिजेत म्हणून. होत नाहीत तसे. आपल्या मताप्रमाणे रिझल्ट्स मिळत नाहीत. मिळावेत असं वाटलं ना, आपण बंधनात आहोत. आणि कसेही मिळू देत, मला ते चालतात म्हटलं ना, आपण मुक्त आहोत. ह्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा यासाठी माऊली म्हणतात प्रतिती चिदांबर आहे. प्रतितीचं, अनुभूतीचं, ज्ञानाचं हे चिदाकाश आहे. या ज्ञानाच्या आकाशामध्ये तू का भरारी घेत नाहीस? तुला मी पंख दिलेले आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार रूपी पंख आहेत. म्हणूया आपण त्याला पंख. का? त्या मन बुद्धीनंच जायचं आहे ना. याच इंद्रियांच्या द्वारे, याच मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे मला
काय व्हायचं आहे, माझी चित्तशुद्धी करून माझ्या कर्मातून बंधनातून रिकाम व्हायचं आहे. म्हणून तुला दिलेली पंख जी बुद्धी आहे, ते बुद्धीचा वैभव लक्षात घे ना. ते कशासाठी बुद्धी दिलेली आहे? ही मध्यंतरी कारस्थानं करण्यासाठी, कट करण्यासाठी, त्यासाठी दिलेली नाही. लोकांच्यावर ईर्ष्या करून लोकांना अडचण आणण्यासाठी, त्यासाठी बुद्धी दिली नाही. या बुद्धीचा वापर करून तू भगवंताला प्राप्त करून घे, यासाठी बुद्धी. हे पंख आहे तुला. मग हे पंख असून सुद्धा त्या पंखाचा वापर न करता पडू नयेस तू. कशामध्ये? या दलदलीमध्ये पडू नयेस. वरती जो सांगितला शब्द ना, की थिलोर उद्योग जे आहे, ते थिलोर उद्योग कसला आहे? तर त्या प्रपंचाच्या दलदलीचं डबका आहे, नाचलेलं डबका आहे. आणि त्या नाचलेल्या डबक्यामध्ये तुला राहावंसं वाटते ना, मग राहा. तुला उडायची इच्छाच नाही ना, तुला पंख दिले काही उपयोग नाही, आकाश मोकळं दिलं काही उपयोग नाही. मी तुला सहकार्य करतो उडण्यासाठी, असं भगवंत म्हणतात. कारण ज्याला उडण्याची इच्छा असते त्याला बळ देण्याचं, पंखांना बळ देण्याचं काम सद्गुरू आणि भगवंत करत असतात. पण उडण्याची इच्छा असणाऱ्यांना, ज्यांना मुक्त व्हायची इच्छा आहे, त्यांना बळ देण्याचं काम संत, सद्गुरू आणि भगवंत करत असतात. आपण त्यांचे सहाय्य घ्यायला केव्हा पात्र हो? फक्त इच्छा ठेवल्यामुळं. मला ह्यातनं मोकळं व्हायचं आहे, मला यातून मोकळं व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे, म्हणून मी माझं स्वरूप मला जाणून घ्यायचं आहे, अशी तळमळ आणि इच्छा लागली की भगवंताकडून आपल्याला मदतीचे ओघ यायला सुरुवात होतात. संत आपल्याला मदत पाठवतात, हात देतात आणि खेचण्याचा प्रयत्न करतात. आपण काही पायऱ्या तरी चढून जायची इच्छा आहे ना. जिथं भगवंताचा हात पोचतो, जिथं संतांचे हात पोचतात, तिथंपर्यंत तिथं जाऊया ना पायऱ्या आपण चढून. पण ह्या दलदलीतून एकही पायरी चढायला ज्याची इच्छा नाही, त्याच्यासाठी भगवंत म्हणतात, तैसा फळ ही तुचा पांजरा, सांडून या धनुधरा, का प्रतिती पाकी चिंदंबरा गोसाविया नुहावे. तू स्वतःच जन्माचा स्वतःच शिल्पकार असताना तू गुलाम म्हणून का जगतोस? जेत उंचावलेनी पोवाडे, त्या उंच उंच आकाशात झेप घेण्याच्या सामर्थ्यामुळे तुला वाटेल तिकडे उडता येतं. आणि सुखाचा पैसार जोडे, सुखाच्या साम्राज्याचा तू अधिकारी बनशील, सम्राट बनशील तू. आणि त्या वेगाने जीवरूपी, इथं पोपट सांगितलेला आहे, सुखाचा विस्तार प्राप्त होईल. या रूपकामध्ये एक द्रुपक केलेला आहे, आपुलीनी सुरवाडे उडाये ऐसा. आपुलीनी सुरवाडे म्हणजे आपल्या इच्छेनं आपल्याला उडता येतं. हिथं आहे प्रपंचाची इच्छा, नातलगांची इच्छा, परिस्थितीची इच्छा, ह्यांच्या सगळ्यांच्या इच्छेमध्ये आपण आहोत, मान्य आहे. पण ज्यावेळी संसाराचा विचार आपण टाकून देतो, त्यावेळी या सगळ्यातून भरारी घेता येते. माझे पंख छाटण्याचं काम नातलग करतात, माझे पंख छाटण्याचे काम इथली सिस्टीम आहे, समाजातली ती सिस्टीम करत असते. असं नाही करायचं, असं नाही बोलायचं, असं नाही वागायचं, ही सिस्टीमनं घातलेली बंधनं काही बाबतीत बरोबर आहेत, पण त्यामुळं मला मुक्ततेचा अनुभवच घेता येत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील हा भयंकर विचार माझ्या पारतंत्र्यामध्ये मला टाकण्याला कारण पडत लागत असतो. माझं स्वातंत्र्य हिरावून घ्यायला कारण हे आहे, लोक काय म्हणतील. आणि लोक काहीही म्हटले, आणि जर माझ्या मी स्वातंत्र्याचा विचार जर करायला लागलो, तर निश्चितपणाने अशी भरारी घेता येईल. आपुलीनी सुरवाडे उडावे असा. एका पोपटाचं उदाहरण द्यावं, तर पोपट हा शब्द वापरलेला नाही, पण पिंजरा शब्द वापरला आहे आणि बंधन शब्द वापरला आहे. यावरून कळतंय तो पोपटा संदर्भातच वापरलेला आहे. कारण सहसा लोक पोपटाला पिंजऱ्यात ठेवत असतात. का ठेवत असतात? बोलका आहे म्हणून. विचार करण्यासारखी बाब आहे. बोलका असतो तो पोपट पिंजऱ्यात अडकतो. म्हणून कीर्तनकार आणि प्रवचनकार जास्त बंधनात असतात, असा अनुभव आहे. ह्याला काही जण अपवाद असते, तो भाग वेगळा. ह्याला अपवाद असण्याची शक्यता आहे असं वाटतं. पण तरीसुद्धा बोलका पोपट पिंजऱ्यात अडकतो, ह्या वाक्याचा अर्थ आहे, जे जे बोलतात आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवायला जातात ना, ते स्वतःच खरे बंधनामध्ये पडलेले असतात, असा अनेक वेळा अनुभव येतो. हे सगळ्यांना लागू पडण्यासारखं वाक्य नाही आहे, पण एक शास्त्रानं सांगितलेलं वाक्य आहे. इथं पिंजऱ्यात पोपटालाच अडकतात, कावळ्याला अडकून ठेवत नाहीत कोण. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सामान्य म्हणून राहायला लागलो तर सामान्य असलेलं ब्रह्म जे आहे, त्या ब्रह्माचा अंदाज आणि जाणीव आपल्याला व्हायला लागेल. आपण राहतो विशेषत्वानं जगत असतो, आणि विशेषत्वामध्ये काय असतं? उपाधी असतात. मी मालक, मी कोणतरी मोठा आहे,
मी प्रवचनकार आहे, मी कुठल्या तरी संस्थेचा मोठा चेअरमन आहे, ह्या सगळ्या उपाधी विशेषत्वाने येतात. मग सामान्यत्व जे ब्रह्म आहे ते कसं कळेल सांगा बघू. त्यामुळे जो बोलका पोपट आत अडकतो ना, तसा कावळा अडकत नाही, कारण तो बोलायच्या नादालाच लागत नाही. दुसऱ्या कुठल्या पक्षाला बंदिस्त केल्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळत नाही, कारण तो पोपट सुंदर दिसतो आणि बोलतो विठू विठू बोलतो, विठू विठू बोलतो. त्याला विठू विठू विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी बाहेर येऊन चांगलं बोलता येईल, पण तो आतल्या आत त्याचं ते विठ्ठल विठ्ठल आणि त्याचे जे रामकृष्ण हरी कोंदाटलेल्या अवस्थेमध्ये येतं. ज्यावेळी संसाराचा बोजा डोक्यावर घेऊन फिरत असतो आणि काहीतरी वेळ काढून तासभर रामकृष्ण हरी म्हणत असतो, त्याचं रामकृष्ण हरी म्हणणं म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटानं विटू विटू म्हणल्यासारखं आहे. हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर मी रामकृष्ण हरी म्हणतो एवढ्यानं भागणार नाही. प्रपंचाचं ओझं बाहेर बाजूला ठेवून रिकामं होऊन रामकृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय रामला बसावं लागेल. त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्याचं प्रकटीकरण होईल, कारण ते तो स्वातंत्र्यातून प्रकट होणारा आविष्कारित झालेला शब्द असतो. स्वातंत्र्यातून बाहेर पडणारा उच्चार हा वेगळा आणि पारतंत्र्यात राहून दबलेल्या आवाजामध्ये रामकृष्ण हरी म्हणणं फार वेगळं आहे. कर्तव्याची ओझं, नातलगांची ओझी, सगळ्यांची संबंधांची ओझी, परिस्थितींची ओझी, नोकऱ्यांची, व्यापाराची, पदांची ओझी घेऊन मी वाहतो जातो, जाता येता रामकृष्ण हरी म्हणतो. हे कसं दबलेल्या आवाजातून बोललेलं आहे. एखाद्याच्या डोक्यावरती भारा दिला आणि त्याला म्हटलं तू रामकृष्ण हरी म्हण, ते त्याचा आवाज जरासा रेकॉर्ड करून घ्यावा डोक्यावर ओझं असताना. मी फिजिकली बोलायला लागलोय बरं का. आणि डोक्यावर ओझं काढून टाकायचं आणि मग म्हणायचं रामकृष्ण हरी म्हण, तेही रेकॉर्ड करून बघायचं. दोन्हीमध्ये फरक आपल्याला दिसायला लागेल. तसं प्रपंचाचं ओझं घेऊन मी रामकृष्ण हरी म्हणतो. मी जपाला बसतो, ध्यानाला बसतो, अभ्यासाला बसतो, पण ज्यावेळी मी हे ओझं आहेच ओझं, पण रामकृष्ण हरी म्हणायच्या वेळी तरी बाजूला ठेव. ज्यावेळी मी रामकृष्ण हरी म्हणत असतो त्यावेळी माझ्या मनात प्रपंचच असतो. म्हणजे प्रपंचाच्या ओझ्याखाली दबक्या आवाजामध्ये अगदी घाबरून घाबरून मी रामकृष्ण हरी म्हणत असतो. ह्या सगळ्या विचारातून जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळी मुक्त अशा चिदांबराचा, चिदाकाशाचा भरारी घेण्याचा जो आनंद आहे तो भोगू शकतो. हे प्रतीती पाकी चिदंबरा असं वर्णन. प्रतीतीचे पाखी, पाख म्हणजे पंख. किती शब्द बारीक सारीक असतात बघा ओवीमध्ये. आपण ओव्या वाचताना हा शब्द पाहत नाही, त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास पुरेसा होत नाही. आपण हा शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टचा प्रयत्न जो आहे तो थोडं का असना ओव्हरलुक ज्याला आपण म्हणतात ज्ञानेश्वरीचं ओव्हरलुक तरी किमान व्हावं या दृष्टीने परमपूज्य डॉक्टर काकाने हा संकल्प सोडलेला होता की थोडी का असना ज्ञानेश्वरीवरती थोडं एक ग्रंथ घेतलेला आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा अशा अर्थानं नव्हे, पण ज्ञानेश्वरी हे उपनिषदातलं आलेलं, मराठीमध्ये आलेलं डायरेक्ट तत्त्वज्ञान आहे. याचा विचार जर आपण केला तर दुसऱ्या ग्रंथामध्ये असं आलेलं नाही आहे. ती स्वतःचीच मांडलेली अनुभूती इतर ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण हे जे आहे ना तत्त्वज्ञान, हे डायरेक्ट तत्त्वज्ञान उपनिषदांचं आहे. ज्ञानेश्वरीतलं प्रतीत पाकी, प्रतीती पाकी, प्रतीती म्हणजे अनुभव, पाकी म्हणजे पंख. अनुभवाच्या पंखाने तू स्वामी का होत नाही त्या सिद्धाकाशाचा? त्या फळहेतूच्या पिंजऱ्यामध्ये स्वतःला अडकून का ठेवलंस? सांडून दे, टाक ते, सोडून दे सगळं आणि झडझोडोनी वहिला आणि ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे. माऊलींची एक जबरदस्त उभी आहे. ज्ञानेश्वरीला एक मोठेपण प्राप्त करून देणाऱ्या काही ओव्या ज्या आहेत ना, मुळात ज्ञानेश्वरी मोठीच आहे, पण त्यातल्या त्यात अशा विशेषत्वानं सांगितलेल्या ओव्यापैकी ही ओव्या आहे. याचं चिंतन जर आपण करायला लागलो ना तर निश्चितपणे त्याचा उपयोग आपल्या मुक्ततेसाठी होईल. तरी झडजोडून व्हायला आणि का सगळ्या बंधनांचाच विचार अगोदरच्या 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे. सगळी बंधनच आहेत. म्हणजे ह्या वर्णन करताना म्हणतात की जो बाळ बळया वाढे तो भोजनाचे ती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीच नाही. आपलं आयुष्य संपायला लागलं हे समजत नाही, पण मोठ्या होणाऱ्या बाळाचा वाढदिवस साजरा केला जातो. आपल्या मुलाच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं याचा विचार करत नाही. खेद नको,
खेद करायची काही गरज नाही. खेद म्हणजे अचानक घडलेली घटना. ही घटना अचानक घडत नाही, काळानुरूप घडत असते. त्यामुळं माझ्या मुलाच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं याचा न विचार करता आपल्याकडून काय जायला लागलं हे कळतच नाही ना. अगा मर हा बोलून साहती, मेलिया तरी रडती, असते जात न गणती गहीसपण, दरदूर सापे गिळीच आहे उभा. 9व्या अध्यायामध्ये शेवटच्या समारोपाच्या ओव्यामधून टाकलेल्या ह्या ओव्या चिंतन करण्यासारख्या आहेत. चढ दिशी बाहेर पड, हा पिंजरा बांधून तुला टाकणार आहे. आणि कशानं बाहेर पडायचं आहे? नॉट फिजिकली, बरं काय. आपण अगदी विचारपूर्वक विचार वापरायचे आहेत. त्याला विवेक म्हणतात. हा विवेक दाखवला ना तर आपण बाहेर पडलो हे दिसणार सुद्धा नाही. दिसायचा खटाटोप करणारे दांभिक असतात. मी बाहेर पडलोय, मग कुठलं तरी माझ्याकडे पद पाहिजे, त्याशिवाय मी बाहेर पडलोय कसं करणार. माझ्याकडे तसल्या प्रकारचे कपडे पाहिजेत, माळा गळ्यामध्ये पाहिजेत, ठिळे पाहिजेत, लोकांना समजायला नको काय हा महाराज आहे. आणि ते महाराज, मला महाराज म्हणावं यासाठी खूप अट्टापिटा करतात, पण आपण महाराज व्हावं यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. आतून महाराज बनावं यासाठी प्रयत्न नसतात, बाहेरून महाराज म्हणावं यासाठी प्रयत्न चालू असतात. आणि खूप लोक याला पात्र पण होतात. खूप लोक त्यांना बाहेरून महाराज म्हणत असतात, कारण त्यांना तसं सगळं खाद्यविद्य ती पुरवत असतात. असे चमचेगिरी करणारे लोक सुद्धा अनुयायी खूप असतात, की मला महाराज म्हणा, मला महाराज म्हणा, माझी पूजा करा, माझे पाय धुवा, असे म्हणणारे खूप लोक आपल्याला बघायला मिळतात. हे बुवाबाजी आपल्याला बघायला मिळते. पण जे शुद्ध वेदांताचा अभ्यास करतात ना, त्यांच्यासाठी बाहेरील जे देखावा जो आहे त्या बाहेरील देखावाला काडीतकी किंमत राहत नाही. आतलं खरं असतं. एकदा बोलता बोलता उदाहरण दिलं होतं. अगदी चपकल उदाहरणं असतात. मी बोलताना बोलतो, एखादं उदाहरण दिसलं तर ते मी लक्षात ठेवतो, त्यावरून बोलतो. परवाच एकदा भांडं धुताना मी विचार केला की ज्या भांड्यामध्ये मला चहा ठेवायचा आहे ते भांडं बाहेरून सुद्धा घाण झालेलं होतं थोडंसं, पण ते पण स्वच्छ करायला पाहिजे. समजा बाहेरून स्वच्छता करायचं जर समजा भांडं राहिलं एक वेळा चालेल, पण ज्या भांड्यातला मी चहाच पिणार आहे आतला, तो आतला भाग एकदम स्वच्छ असायला पाहिजे. बाहेरच्या भागामध्ये जराशी मळकट असली तरी खपून जाईल, त्याचा उपयोग माझ्या चहामध्ये दोष निर्माण होणार नाही. पण आज जर भांडं बाद असेल ना, आणि बाहेरनं कितीही चकचकीत असू दे, त्याला काही उपयोग, त्याचा अर्थ राहत नाही. म्हणून आतली बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधनाद्वारे परमार्थिक तत्वापर्यंत पोचण्याचा हे काय आहे, इच्छा करणं आहे. म्हणजे इथं माऊली म्हणतात, हा बांधून ठेवलेला फळहितूचा पांचिरा आहे. मला बांधून ठेवतो फलासक्ती, आणि फलासक्ती म्हणजे भोगाचा पिंजरा आहे. आणि फलासक्ती आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनाच्या पिंजरामध्ये तू का बद्ध होतोस? बाहेर पड. मीच तुला मोकळं व्हावं म्हणून जन्माला घातलंय, आणि तू जन्माला आलास आणि परत बंधन निर्माण करतोस. तुला संसारातून सुटावं म्हणूनच मी तुला संसारात घातलेला आहे. पण तू संसार सोडायचा सोडून परत पुढच्या जन्माच्या संसाराची तजवीज करून ठेवायला लागलास. का बद्ध व्हायला लागलास? वास्तविक तुला जी सिस्टमॅटिक जे आयुष्य दिलंय, म्हणजे देह दिलाय, तू इतर प्राण्यांना मी दिला नाही. कारण इतर प्राणी त्यातून मुक्त व्हायचा त्यांचा विचार नाही, आणि त्यांची वेळही आलेली नाही, त्यांना अधिकारही नाही. पण तुला या नरदेहाच्या द्वारे मी फार मोठा अधिकार दिलेला आहे. नरदेहाची संबंधे सच्चिदानंद पदवी घेणे, मनुष्य देहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. हे जर देह आहे तर तो देह येण्याची शरीरा येणे सरेसाठी दिलेला आहे. म्हणून पुन्हा पुन्हा वर्णन करतात की तो हा फळहितूचा पांजिरा का टाकून देत नाहीस? भरारी मार निघून जा. बऱ्याचशा पोपटांना आतमध्ये ठेवलेलं असतं, आणि पहिल्यांदा का आतमध्ये गुंतून ठेवतात, सोडत नाहीत त्यांना. त्या पिंजऱ्याचा दार बंद असतं, पण त्या पिंजऱ्याची इतकी सवय पोपटाला काही दिवसानंतर होते, तर पिंजऱ्याचं दार उघडलं तरी सुद्धा त्याला पळून जावं असं वाटत नाही. हे उघडलेलं पिंजऱ्याचं दार म्हणजे मनुष्याचा देह आहे. मला देहाने संधी प्राप्त करून दिलेली आहे. भगवंताने दरवाजा उघडून दिला आहे. प्रतीतीचे पंख, अनुभवाचे, ज्ञानाचे पंख दिलेले आहेत. संतांची संगत आणि ग्रंथ आपल्या समोर ठेवलेले आहेत. आणि तरीसुद्धा वरती जसं तोंडाला मिठी पाडून तोंड बंद करून अमृताच्या सागराचा घोट घेत नाही, तसाच प्रकार आहे. या पिंजऱ्याच्या लोभानं, आसक्तीच्या लोभानं, आळसामुळं पोपटाला उडावंसं वाटत नाही.
गप्प पडून राहावं, फुकटचं खायला मिळते ते खावं, कशाला उगीच परमार्थ आणि ते मोक्ष आणि अमुक याचा विचार का बरं करावा, शांत पडून राहावं म्हणतो तो. पण भगवंत म्हणतात ह्या प्रमादामुळं, या आळसामुळं, तुझा तमोगुणामुळं, तुझा ही मल शक्ती जी आहे, मायेचा जो मलाचा प्रभाव आहे तो रोज वाढतो. म्हणून तैसा फळ ही तुझा पांजरा, सांडून या धनुर्धरा. म्हणून भोगाचा पिंजरा टाकून तू ज्ञानरूपी आणि प्रत्यक्ष अनुभूतीची पंख जे आहेत त्या पंखाने या चिदाकाशामध्ये म्हणजे ब्रह्मचैतन्यरूपी आकाशामध्ये का भरारी घेऊ नयेस? कारण ब्रह्म आकाश हे विस्तीर्ण आणि व्यापक आहे. जेथे उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसार जोडे. सुखाचा सागर आहे तो. आणि या सुखाच्या विस्तारामध्ये का जात नाहीत? उडण्यासाठी अवकाश आहे आणि उडण्याचं स्वातंत्र्य आहे. आपुलीनी सुरवाडे उडाई ऐसा. स्वतःच्या मतानं फिरत जा, कुठं वाटेल तिकडं जा. इथं दोन गोष्टी वर्णन केलेल्या आहेत या रूपकामध्ये. मी ब्रह्म आहे हा अनुभव म्हणजे उंच उंच झेप घेणं आहे. काय म्हणतात? जेथे उंचावलेनी पवाडे हा शब्द जो आहे ना, की मी ब्रह्म आहे हा अनुभवामुळं तू उंच उंच झेप घे. आणि सगळं जग ब्रह्मरूप आहे हा अनुभव म्हणजे मन मानेल त्याप्रमाणे इकडे तिकडे फिर, असा त्यातला रूपकाचा अर्थ आहे. मन मानेल तिकडं फिर. विश्व हे माझं जर जग झालं, माझं घर झालं, तर त्या घरात फिरायला कुठल्याचं बंधन राहिलं सांगा बघू? आणि त्याला कुठल्या भिंती अडवून टाकतील? नाही. म्हणून सगळं आकाश रिकाम आहे याचा अर्थ सर्वम खलविदम ब्रह्म, हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर. अशी बुद्धी ज्याची स्थिर होते ना, त्याच्यासाठी सगळी दारे रिकामी होतात. आणि तेच वर्णन इथे केलंय. म्हणून दोन दृष्टांत दिले. उंचावलेनी पोवाडे एक शब्द वापरलेला आहे, आणि दुसरं म्हणजे इकडे तिकडे आपुलीनी सुरवाडे उडाई ऐसा, हा दुसरा रूपक या 155 नंबरमध्ये माऊली वापरतात. थोडंसं खूप मराठीचा अभ्यास करणाऱ्या, मराठीचं ज्ञान असणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी यातलं समजेल. पण त्यातला मराठीचं ज्ञान असणाऱ्या म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊली आणि ज्ञानेश्वरीवरती प्रेम असणाऱ्यांना ओवी समजते. अन्यांना समजणार नाही बरं का. ते शहाणे किती लोक असले आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम नसेल, ज्ञानदेवांच्यावरती प्रेम नसेल, संतांच्यावर प्रेम नसेल, तर प्रेमाशिवाय ही गोष्ट समजत नाही. म्हणून संतांच्यावर, सद्गुरूंच्यावर प्रेम असायला पाहिजे. आपण काय देतोय वस्तुरूपाने याला अर्थ राहत नाही. तर आपण प्रेम आहे की हे फार महत्वाचं आहे. इथं तेच सांगतात, उंच उंच झेप घेणं म्हणजे मी ब्रह्म आहे अनुभव, आणि विश्व ब्रह्म हे अनुभव म्हणजे मन मानेल तिकडे स्वातंत्र्याचा उपभोग घेणं आहे. यामुळं व्यापक सुखाचा अनुभव येतो. आता मी विषयाद्वारे मिळवलेल्या सुख हे परिच्छिन्न सुख आहे, आणि हे व्यापक सुख जे आहे, जे स्वतंत्र अशा चिदाकाशामध्ये भरारी गेल्यानंतर प्राप्त होणार आहे त्या पोपटाला, ते आहे व्यापक सुख आहे. म्हणून जीव नावाचा पोपट आहे तो आसक्तीच्या पिंजऱ्यामध्ये आहे. पिंजरा आहे आसक्तीचा, जीव आहे पोपट, पण त्याला ज्ञानरूपी पंख दिलेले आहेत भगवंताने. ज्ञानरूपी पंख शब्दाचा अर्थ देह दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण आहे की नाही? पंख बघा, तुमचं मन प्रसन्न ठेवा, सगळ्या सिद्धी लोटांगण घालतील तुमच्याजवळ. पण प्रसन्नच नसतं ना, सारखं खोट्टू होऊन काळं तोंड करून जर आपण फिरायला लागलो तर कशाला प्रसन्न होईल सांगा बघून? आपल्या मतासारखं व्हावं म्हणून आपलं काहीच होत नाही मतासारखं. कोण किंमत देते आपल्या मताला? मी तेवढ्या लायकीचा आपण असतो का? मी स्वतः त्या लायकीचा नाही, मग माझ्या मताला किंमत काय दे? मी लायकीचा नाही, मग माझं मत लायकीचं काय असेल सांगा बघू? ह्या विचारात कधीतरी एवढ्या मोठ्या पसाऱ्यात आपण लक्ष दिलंय? एक कसपटाची सुद्धा किंमत एवढ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपल्याला नसते. हा जीव नावाचा पोपट ज्या आसक्तीच्या पिंजऱ्यामध्ये सापडतो, पण भगवंतानं त्याला ज्ञानरूपी पंख दिलेले आहेत. भरारी घेण्याची इच्छा आणि पिंजरा सोडण्याची साठी लागणारं जे पुरेसं वैराग्य जर त्याच्याजवळ असेल, हे नको मला अशी म्हणायची स्थिती झाली पाहिजे. म्हणून झडझडवणी वैराणी ही ओवी जी आहे ती बरोबर ह्या ठिकाणी लागू पडते बघा. झडदिशी या पिंजऱ्यातून बाहेर पड आणि भक्तीच्या मार्गाला लाग, भक्तीच्या आकाशामध्ये जा. आणि भक्तीच्या आकाशामध्ये भरारी घेताना पावशी अव्यंग निजधाम माझ्या स्वरूपाला तू प्राप्त होऊन जाशील.
तू कशाला या दलदलीमध्ये पडलास आणि त्याच तळहाताच्या पाण्यामध्ये डुबक्या घेण्याचा प्रयत्न करतोस? अमृताच्या सागरामध्ये काय या देहाच्या बांधणीनं पडिजे, सुखदुःखाच्या सागरीनं बुडिजे, सुखी सुखरूपा घडीजे माझी अंगा माऊली बोलतात. ह्या अमृताच्या सागरामध्ये हो आणि अमृत रूप अमरत्व प्राप्त करून घे. त्यासाठी हा पिंजरा टाक आणि चिदाकाशामध्ये भरारी घे. या भरारीमध्ये तुला स्वातंत्र्याबरोबरच भगवंताच्या निजधामाची प्राप्ती होईल. म्हणून हा जीव जो नावाचा पोपट आहे, याला दोनच गोष्टी आहेत. सोडण्याची इच्छा पाहिजे, सोडण्यासाठी लागलेलं पुरेसं वैराग्य पाहिजे. वैराग्यासाठी त्या पिंजराचं नाशवंत आहे, हो पिंजराच मिथ्या आहे, हा पिंजरा मला बंधनात टाकतो हे कळलं पाहिजे. बंधनच नाही त्यावे. बंधन जर माहिती नसेल तर त्याला मोक्ष काय आहे काय कळेल सांगा? मी बंधनात आहे असं स्वीकारत नसेल असा पोपट, तर त्याला मोक्षाची इच्छा होईल काय सांगा? बऱ्याच जणांना मी बंधनात आहे हेच कळत नाही. नंतर कोणीतरी एखाद्या सत्पुरुषानं किंवा ग्रंथांच्या द्वारे कळलं की मी बंधनात आहे, तर ते बंधन सोडण्याची इच्छा पण होत नाही. काही जणांना इच्छा होते, पण इच्छेसाठी लागणारं पुरेसं वैराग्य म्हणजे झटदिशी टाकून देण्याची सवय जी आहे ती नसते. किती टप्पे आपण बोललो बघा. मी बंधनात आहे हे अज्ञानामुळं खूप लोक यामध्ये आहेत. खूप लोक जे आहेत त्या पहिल्या स्टेजवर आहेत की ज्यांना बंधनात आपण आहोत हे कळत. कुठं काय आम्ही काय बांधलेलं आहे, मी मोकळा आहे. आता सहजासहजी बोलताना काय म्हणतात बघा, कसलं बंधन आहे? काय नाही, मोकळा आहे, दिवसभर रिकामा असतो. अरे कशातून रिकामा असतो? फलासक्तीतून रिकाम व्हायचं आहे, संसारासक्तीतून, विषयासक्तीतून, देहासक्तीतून रिकाम होणं, याला मोकळं होणं म्हणतात. म्हणून बऱ्याचशा लोकांना मी बंधनात आहे हे कळतच नाही. कुणी सांगितलं तरी सांगितलं तर ते स्वीकारत नाही आणि बंधनात आहे ठीक आहे म्हणतात, होय मी बंधनात आहे एवढंच मान्य करतात. तिसरे, बंधनातून बाहेर पडायची इच्छा ठेवत नाहीत कळल्यानंतर. आणि खूप लोक जे आहेत ज्यांना बंधन आपलं कळलं, बंधनातून बाहेर पडायची इच्छा झाली, पण पुरेसं वैराग्य नाही. आणि वैराग्य नसल्यामुळं सोडायची तयारी नसते, टाकावंसं वाटत नाही. म्हणजे एक तर देऊन टाक, नाहीतर काय कर, सोडून जा. गिव्ह इट ऑर लिव्ह इट असा एक सुविचार आहे. हे देऊन टाक म्हणजे टाक सोडून, लेट इट गो, जाऊ दे तू. अरे ज्याला तुला जे त्रास देते त्यालाच तू पकडायला लागलास, त्यालाच मिठ्या मारतोस. म्हणजे बंधनमुक्त करणार आहे त्या बंधनमुक्ताला काय गवसणी घालायला जात नाही. तुकोबा म्हणतात, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, या अभंगामध्ये म्हणतात, बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. शांतपणे मिठी देता येते असं भगवंताला केव्हा? जेव्हा तो रिकाम होतील तेव्हा. त्यातून रिकाम तरी व्हायला पाहिजे ना. म्हणून बंधन हे टाकून द्यायसाठी हे समजलं पाहिजे. फार सुंदर एक वर्णन माऊलीने दिलेलं आहे. अन्यत्र दृष्टांत आहे. पंख आहे त्याचा विसर पडतो त्या पोपटाला, म्हणून तो उडत नाही. वर्णन कसं ओवीमध्ये केले बघा. जैशी ते शुकाचनी अंग भारे, नळिका भोविनली जरी मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. पोपटाला उडायची की असते, अंगामध्ये शक्ती आहे, पण ज्या नळ्या पोकळ ठेवलेल्या असतात, अशी पाईप पोकळ घातलेली असते आणि मध्ये दोरी बांधलेली असते, आणि त्या दोरीत पाईपेत दोरी घातलेली असते. पोपट येऊन त्याच्यावर बसतात आणि त्याला पकडतात त्या पाईपला, आणि ती पाईप अशी फिरायला चालू होती त्या दोरीभोवती. त्यांना भीती वाटते, मी पडतोय की काय, मी पडतोय काय म्हणून जोराने पकडतात. माझ्याकडे भोग जातात की काय, पोरं मला पाहतात का नाही, अधिकच पकडायला जातात पोरासने आणि अधिक त्रासात पडतात. आणि ज्यासाठी सापळा लावलेला असतो ना पोपट पकडायसाठी, ते सापड्यामध्ये बरोबर जाऊन ते अडकतात. कारण त्यांची पोपट पकडण्याची तीच इच्छा असते. म्हणे मी बांधला मी पुढा, ऐशिया भावनेची आपडे कोडा, का मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके. हा मोकळा पायाचा चवडा अधिकच पकडतो. 6व्या अध्यायामध्ये उभे आहेत बघा, म्हणजे आपला श्लोक, बंधुरात्मनस्तस्य
एनात्म्यवात्मनाम जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तितात्मेव शत्रुवत. या श्लोकावरती भाष्य करताना माऊलीने नलिकेचा दृष्टांत दिला आहे. शुक नलिका न्यायच प्रसिद्ध आहे. शुक नलिका न्यायानं मी फलासक्तीच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलो आहे आणि त्यामुळे मला पुढे जायची इच्छा जरी झाली तरी भयामुळं हा भय सापळा आहे. भय सापळ्यामध्ये मी अडकलेला आहे. म्हणून वर्णन केलेलं आहे. आहेस तू बाबा चांगल्या ठिकाणी, तुला प्रतीतीचं पंख दिलेलं आहे, तरी सुद्धा तुला इच्छा होत नाही. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ बोलतात, उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्व दातेची आहे. कल्पवृक्षाच्या खाली उभा राहिलास आणि दुःखाचं मनात काय विचार करतोस? घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडून या विवाद लागे. करी सार चित्ता माझी काच, चित्ता माझी चिंता मनी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. तू एक काच खंडे, काचेचे तुकडे, हिरे समजून घ्यायला लागलास या प्रपंचातले. घरी कामधेनू पुढे ताक मागे. अरे घरात कामधेनू आहे, तिचं दूध काढ आणि ताक घे. तर तसे तुला प्रतीतीचे पंख तुला दिले, तू का उडत नाहीस? तसे या पोपट्याला पंख आहेत, पण त्या नळीच्या मधुती फिरत फिरत राहतो. मी पडेल ही मनशंका आहे त्याला. ही शंका त्याला घालवणं शक्य नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं. घरामध्ये ताकाची कामधेनू आहे आणि बाहेर दारात जाऊन ताक मागतो शेजाऱ्यांच्याकडे. तसं विषयासाठी ह्या विषयाच्या झोळ्या घेऊन हा प्रत्येकाच्या दारोदार फिरतो. कारण हे त्याला समजलेलं नाही ना. तसाच दृष्टांत एक पुढचा आपल्याला माऊली देतात की माकडाचा दृष्टांत एक दिलेला आहे. शास्त्रानंच दिलेला आहे तो. माकडं पकडणारे जे लोक असतात ते काय करतात, त्या ज्या झाडावर माकडं बसलेली असतात त्या झाडाखाली छोटी छोटी निमुळत्या तोंडाची भांडी आणून ठेवतात. त्या भांड्यामध्ये मीठ फुटाणे टाकतात. ती वर बसणारी जी माकडं आहेत ती खाली उतरतात आणि फुटाणे पकडण्यासाठी हात घालतात आणि त्यांचा हात मूठ भरल्यामुळं पकडून राहतो, हात अडकून राहतो. आता मुळात हात अडकून राहण्याचं कारण आहे फुटाण्यानं मूठ भरली आहे म्हणून, अन्यथा काय नाही. ही फुटाण्यानं मूठ भरणं म्हणजे फलासक्ती आहे. आणि निमुळत्या तोंडाचं भांडं हा प्रपंच आहे. यातून मला माझ्या या जीवाला हात बाहेर काढायचा आहे ना, पण हात बाहेरच निघत नाही. फलासक्तीनं मूठ भरलेली आहे ना. फुटाणे आहेत, फुटाणे पाहिजेत ना, मग त्यात गुंतून राहा. तुला विषयाची आसक्ती आहे तर सारखा प्रपंच तुझी पाठ सोडत नाही. तो गुंतून राहणार त्या तुरुंगामध्ये, त्या निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये. आणि बरोबर त्याच वेळी हे माकड पकडणारे येतात. ज्यावेळी मूठ अडकून राहते बरोबर माकडाला पकडून घेऊन जातात. त्यामुळं इथं माकड आणि फुटाण्याचा आहे दृष्टांत. ह्या नळीवर बसणाऱ्या पोपटाचा किंवा पिंजऱ्यातल्या पोपटाचा दृष्टांत हे जीवासाठी भय सापळे आणि मोह सापळे आहेत. त्यामुळे फलासक्ती, विषयासक्ती या सापळे तयार होतात आणि सापळ्यामध्ये आकर्षक असे आमिष पण असतात. माशाला जसा गळ दिसत नाही ना, तसा न दिसल्यामुळंच तो बाहेर सापडतो ना. त्यामुळे बाहेर मोकळं आकाश आहे, उत्तम फळांचा उपभोग आहे. एकच फळ त्या मालकानं दिलेला काय खायचं बसतोस? सारखं 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 त्या चिखलामध्ये, संसाराच्या चिखलामध्ये का गुंतून राहतोस? बाहेर सुंदर सुंदर फळं आहे झाडावरती, घे भरारी आणि खाऊन टाक ती फळे. बाहेर मोकळा आकाश आहे, स्वातंत्र्याचा आनंद घे. परंतु संसाररूपी पिंजऱ्यामध्ये मर्यादित उपभोग असतात ना. गुलामी असते, पारतंत्र्य असते, इच्छेप्रमाणे उडता येत नाही. उडाय गेले की डोक्याला पिंजरा थडकतो. माझंही तसंच होतं. कुठं बाहेर मला इच्छा वाटत असेल तर नाही, तर कुठंतरी कुठल्या तरी संसाराच्या इच्छेनं मी बांधलेला असतो. त्यामुळे फलाशाख अंतःकरणात ठेवून हे देवदेवतांच्याकडले भोग भोगणारे जीव जे असतात ते कर्मफलासक्तीमध्ये कर्म करून बांधले जातात आणि या जन्म मरण रूपी या संसारामध्ये पिंजऱ्यामध्ये अडकून टाकतात. पुढे येतात. म्हणून पक्षाला पंख हे जीवनमुक्त होण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. तुकोबा तरी म्हणतात, काय संकोचुनी झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे ब्रह्मांड रिकाम आहे, काय संकोचन स्वतःला लहान समजतो. संसाराचं स्वरूप जर बघितलं तर ते भयंकरच आहे. त्यामुळे ह्या नामरूपाच्या ह्या संसाराच्या पिंजऱ्यामध्ये अडकून पडल्यामुळे नामरूपाचा त्याग केल्याशिवाय या
निराकार आणि अव्यक्त भगवंत असे आपल्याला एकरूप होता येत नाही. म्हणून तोच विचार माऊलींनी याच्यामध्ये मांडलेला आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक श्रुती सांगते बघा, यथा नद्या संदमाना समुद्रे अस्तम गच्छन्ति नाम रूपे विहाय तथा विद्वान नाम रूपात विमुक्त परात परम पुरुषं उपैति दिव्यम. हे नाम जशा नद्या आपल्या सगळ्या नामरूपांचा त्याग करून शेवटी सागरात विलीन होतात, त्यामुळे जीवानं जर या नामरूपाचा जर त्याग करून मुक्त होऊन त्याला त्या तेजोमय असलेल्या परमात्म्याचं जाऊन मिळतो. आणि तो परमात्मा अव्यक्ताहून सुद्धा श्रेष्ठ आहे असं वर्णन मुंडक उपनिषदामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ज्यानं उपाध्यांचा त्याग केला त्यांना मोकळ्या आकाशाचा अनुभव येतो. म्हणून हे मोकळं आकाश जर अनुभवायचं असेल तर बारीक सारीक छोट्या मोठ्या ह्या उपाधीतून आपण बाहेर पडणं फार गरजेचं आहे असं माऊली ह्या 2 ओव्यामध्ये सांगतात. आपण 154 आणि 155 नंबरच्या ओवीचा विचार केला. आपण ही खोल विचार करण्यासारख्या ह्या ओव्या आहेत. वरती आहेत अमृताच्या सागरीपासून 155 का पुढे सुद्धाची पुढची आणि ओवी आपण उद्या बघणार आहोत. ती पण ओवी तशाच पद्धतीची आहे. भगवंताचं स्वरूप प्रकट करणारी ती ओवी आहे. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.